वेलकम टू माय चॅनल. मी अनिता उमाटे बोलते. स्वागत आहे तुमचं. आज आपण शेपाची भाजी करूया. ग्रीन भाजीसाठी मी हिरवी मिरची लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि ग्रीन भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यासाठी मग आपण काय करणार आहे, एक कांदा घेतला मी छोटासा. जास्त काही साहित्य मी वापरत नाही. ही भाजी पौष्टिक असते. तर कोणाकोणाला ही भाजी आवडते सांगा. मला तर आवडते ही भाजी, पण डेकर येतात बरं का. ही भाजी खाली ना मला दिवसभर डेकर येतात, तरी पण मी खाते. माझे तर मिस्टर जरासुद्धा ही भाजी खात नाही, कारण त्यांना पण डेकर येतात आणि त्यांना डेकर आलेलं आवडत नाही, म्हणून ती भाजी खात नाही. मोहरी टाकलेली आहे आपण. जिरे पण टाकायचे. मोहरी चांगली कडकडली की, आणि मिरची मी कच्ची वाटली बरं का, तुम्ही भाजून पण वापरू शकता. कारण भाजून का वापरायची ठसका लागत नाही आहे. मी कॅमेरा नीट करायला लागले. जाऊ देता, हा व्हिडिओ स्किप करत नाही, राहू द्या. तुम्हाला सांगते, मी मिरची अशी कच्ची वाटली, त्याच्यामुळं मला एवढा जोरात ठसका लागला. सर्वांना घरात ठसका लागला. त्याच्यामुळे मिरची थोडीशी भाजून मगच बारीक करा मिक्सरला, तर ठसका उठत नाही बरं का. कांदा घेतला मी, म्हणजे आपल्या ग्रीन भाजी आहे ना, त्याचं थोडंसं वास असतो, तो वास कमी होतो आणि कांद्यामुळं पचन चांगलं होतं ह्या भाजीचं, असं माझी आजी म्हणायची. मला माहीत नाही बरं का बाकीचं काय, कारण तेवढ्या खोलवर मी डीपमध्ये जात नाही. एक कांदा त्याच्यामध्ये तशीच फोड गेली. तर मी मूग शिजवून ठेवलेला आहे. त्या मूगसाठी मला कांदा चिरायचा, तर तो कांदा मी त्या मूगला वापरेल. कांदा चांगला झाला ना की हिरवी मिरची आणि हे करायचं, कांद्याला चांगलं गुलाबी कलर येऊ द्या, लई काळा पण करू नका. हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट केलेली मी ते टाकली. ठसका खूप उठला होता. मग चिमणीला आमच्या वर आहे ना पंखा, चिमणी बरं का, शेगडीची, गॅसची शेगडीची चिमणी आहे ती, त्याचा पंखा लावला मी. लोक काय बी अनर्थ करतात बाबा, म्हणून मला बोलायलाच नको वाटतंय. मग ते पंखा लावला गॅसवर. एक पंखा आहे आमच्या शेगडीवर. हे बघा, मी पंखा लावला पटकन. हळद टाकलेली आहे. हळदीमुळं कलर खूप छान येतो आणि भाजीचा रंग हिरवा राहतो. त्याच्यामुळं हळद तुम्ही पण टाका भाजीला. आणि शक्यतो हळद घरच दळण दळत जावा घरी, म्हणजे गिरणीमध्ये दळण आणत जावा हळकुंड घेऊन, कारण मिक्स विकतची हळदमध्ये काय पण मिक्स असतं. आणि आजकाल शक्यतो तुम्ही घरीच भाज्या वगैरे करून खात जावा. शक्यतो बर्गर पिझ्झा असलं खात जाऊ नका, कारण त्याच्यामध्ये काय पण टमाटे वगैरे कसले पण खराब घालते. परवा एक व्हिडिओ असाच आला होता, मी तर बघून बापरे म्हणलं, मी कधीच खाणार नाही पिझ्झा म्हणलं. कसलं काहीही घालतात त्याच्यामध्ये, घाण. छोटं बाळ खाल्लं, इतक्या उलट्या झाल्या त्या बाळाला. म्हणे हुडकून त्या काढलं पिझ्झावाल्याचं दुकान, आणि मग त्याला चांगला चोप दिला. भाजी छान परतून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करताना त्याला मीठ टाकलं होतं. आणि शेंगाचं कूट पण 2 चमचे टाकायचं बरं का. थोडंसं शेंगाचं कूट आम्ही पहिल्यापासून टाकतो. काय जण शेंगाचं कूट टाकत नाही, डाळ टाकतात. पण भाजी दोघीच जण खाणार होतो ना, सासू सुना, त्याच्यामुळे थोडीशीच भाजी केली. मग डाळ टाकली तर अजून जरा भाजी वाढली असती. एक टायमापुरतं भाजी बरोबर झालेली आहे. शेंगाचं कूट टाकलेलं आहे मी 2 चमचे. ते एकदम सुट्ट झाले ना, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वाटते. 2 चमचे शेंगाचं कूट आहे. आपलं आहे ना पोहे खायचा, त्याचं 2 चमचे. तर माझं मूग शिजवून झालेलं होतं. हे बघा, हिरवी मूगची भाजी मी करणार आहे आता सरभरीत. पण मोबाईल माझं जरा चार्जिंग संपलं होतं, म्हणून नुसती ग्रीन भाजीच मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ही ग्रीन भाजी केलेली आहे. त्याला शेपूची भाजी पण म्हणतात, कोणी शेपा म्हणतात, तर आम्ही ग्रीन भाजी पण म्हणतो. ग्रीन भाजी कुठलीही छान असते खायला बरं का. पावसाळ्यात शक्यतो खाऊ नये, पण ही चांगली होती त्या माणसाकडे. आणखीन पाऊस तेवढा नव्हता. मी 2-3 दिवसापूर्वी आणली ती, फ्रीजमध्ये निवडून ठेवली ती, तर खूप छान राहिली ती. व्यवस्थित आपलं न्यूजपेपरमध्ये पॅकिंग करून वरून त्याला कॅरी बॅग लावून ठेवायची, म्हणजे हवा लागत नाही. छान राहते भाजी तशी ठेवली तर. तर बघा, अशा प्रकारे भाजीला थोडं वाफवून घेतले मी. तुम्ही किंचितच 1 चमचा पाणी टाकून जरी शिजवून घेतली भाजी तरी सुद्धा चांगली.
मी तशीच केलेली आहे. हे बघा भाजी झाली आपली मस्त. हां, अजून शिजते बरं का ती भाजी. आणि तोंडी लावायला छान लागते. भाकरीबरोबर ते एकदम भन्नाट लागते भाजी.